मार्केटमध्ये सरासरी 47% जॉब हे सध्याच्या 2035 मध्ये जाणार आहेत, गायबच होणार आहेत. एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे मार्केटमध्ये, बरोबर आहे. जे नॉर्मल लोक सध्याला काम करत आहेत की नुसतं फक्त पाट्या टाकण्याचं काम आहे ना, हे बंद पडणार आहे, हे राहू शकत नाही काम. जे की मार्केटमध्ये सध्या सुद्धा आउट होत चालले. 47% जॉब किंवा बिझनेस म्हणजे ते चालेल, हे गायब होणार आहेत. जे की सरासरी 1990 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये जेव्हा क्रांती झाली त्यावेळेस भरपूर लोकांनी ही जे तुमची टेक्नॉलॉजी वगैरे आपल्याकडे आता आलेल्या सरासरी 2010च्या आसपास आले, तर तिथं आधी ऑलरेडी 1990 मध्ये आली टेक्नॉलॉजी. त्यावेळेस मध्ये जे आपले सध्याला छोटी छोटी दुकान आहेत ना, ही दुकान तिथंही होते. पण जसे काही मॉल सिस्टम आली तेव्हा ती दुकान बंद पडली गेली. आज तिथं आता सध्याला 90% मॉल आहेत आणि 10% छोटी छोटी दुकान आहेत. आता सध्याला आपल्या इथं 90% दुकान आहेत, 10% मॉल आहेत. आधी काही मॉलच नव्हती पहिल्यांदा, पण मॉल काय जाता वाढत चालले. हळूहळू प्रत्येक गावात एक मॉल होणार आहे मोठा मोठा. तिथं जे काही पाहिजे रेट डिस्काउंट काय असेल ते चालू राहणार प्रोसेस. पण छोटी दुकानं बंद पडणार आहे. म्हणजे मेडिकल असू द्या, किराणा असू द्या किंवा व्हॉटेवर जे काय असेल लक्षात घ्या. जे जॉब संदर्भात म्हणू आपण, जॉब ही छोटी छोटी जे काही छोटी तुम्ही जॉब करता, फक्त जाईन पॅकिंग करेन. आज पॅकिंगला काय मशीन लावलं जातं, काय फार मोठं नोबल नाही. जे की तुम्ही आता सध्याला म्हणताय की चला आपण याच्यामध्ये उतरू, कशामध्ये QA म्हणा, QC मध्ये उतरू. त्यात स्पेसिफिक जॉब तुम्ही वेगळा जॉब घेत असाल तर तुम्ही टिकाल, पण त्यातलं जर रेग्युलर जॉब घेत असाल तुम्ही संपून जाल. त्यामुळे आपण तिथं सिलेक्शन कुठल्या पद्धतीने करतोय, कुठल्या पद्धतीने आपण कुठल्या ऍक्च्युअली पोझिशनला जातोय हे पहिले शिकून घ्या. आणि नियम सांगतो मार्केटचा काय आहे, कुठलाही प्रोफेशन असो, जॉब असो, काही असू द्या. ज्या पहिल्या क्षेत्रात गेला आहात तुम्ही, तिथून जर दुसऱ्या फील्डमध्ये शिफ्ट व्हायला लागला, लोक घेत नाहीत. तुम्ही उदाहरणार्थ ही मुलगी पॅकिंगला गेली आहे, बरोबर आपण झोमॅटो करता, तर ही गेलेली असं हिला वाटलं तर आता आपण काय करू, जॉब आपण शिफ्ट करू, आपण काय करू, प्रोडक्शनला जाऊ, ओके, किंवा क्यूला जाऊ. तर पॅकिंगवाले व्यक्ती क्यूला घेतला जात नाही, हे तुम्हाला माहित आहे. पण मी मुद्दाम अधोरेखित करतोय तुम्हाला. का घेत नाहीत कारण रिझन सांगायचे मग हे काय द्या, काय माहिती आहे तुम्हाला? प्रश्न समजा माझा नाही. एक्सपिरियन्स काउंट केला जातो, बरोबर. आपला एक्सपिरियन्स चुकीचा असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये लोक घेत नाहीत, आणि घेतलं तर फ्रेशर म्हणून घेतात, परत तुम्हाला रिव्हर्स यावं लागतं. म्हणून निवडताना व्यवस्थित जॉब निवडा, की आताच ठरवा की आपल्याला कुठं जायचंय, काय करायचं. म्हणून स्पेसिफिक राहा, गोल ओरिएंटेड राहा, करायचं काय समजलं पाहिजे. ओके.